नाश हे पाप नाही राजे, उलट तुमचा धर्म आहे. पाप पाप त्याचे नाव, न विचारता नीती सोडून वागणं, अनितीने वागणं, नीतीबाह्य व्यवहार करणं याचं नाव पाप आहे. जी वस्तू आपली नाही ती माझी म्हणणं याला पाप म्हटलंय संतांनी. देह आपला नाही पण मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी आणि येऊनिया पाठी थापटी ती पाप त्याच. एका श्रीमंतानं 25 VIP सांगितले का जेवायला, आंबेरस. नुसता ऐका बरं ना अशोकराव. वाड्यात पंगत रात्री 8:30ला चंदू. दुसरं चुकून कोणी येऊ नये म्हणून 25 आत आल्यावर मालकानं वाड्याला आतून कुलूप लावलं, चावी खिशात ठेवली. 25 VIP ची व्यवस्था, बसायला पाठ, पाठीला पाठ, ताटाला पाठ, चांदीचं ताट, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं, तांब्या चांदीचा, ताटाला शोभेल असे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे. तुम्हाला आठवण देते दाबून ठेवले. हे झालं जेवण लगेच होते कीर्तना. आणि मग लोडाला टेकून बसले. श्रीमंतीच्या थाटात पांदान आलं, सोन्याचं पांदान. 1 फूट रुंदीचं, 1.5 फूट लांबीचं पांदान सोन्याचं. वजन तुम्ही घरी गेल्यावर डोकं सांगा. त्याच्यात वाटी होती वेलदोड्याला, ती सोन्याची. एकाच्या डोक्यात फरक पडला. म्हणला पांदान नाही जमत, वाटी जमते. अर्धा किलोची दिसते वजन, म्हणजे 25 लाखाची हिशोब झाला असेल तुमचा. पण लाईट आहे म्हणला, अंधार पाहिजे होता, म्हणजे वेलदोडेच ठेवले असते, वाटी गायब करणार होतो. याच्याजवळ पांदान यायला कोण्या जन्मात त्यानं पुण्य केलं होतं. लाईट जाय, काका गेली लाईट. यानं वतले वेलदोडे, वाटी खिशात. पुन्हा सज्जनाचा आव आणून वेळा चावणं सुरू. 2च मिनिटात लाईट आली, वाटी काय. घाबरले नव्हतं. मालक, पाटील, वाटी गेली, वाटी. आता 25 लाखाची वाटी, अर्ध्या किलोची वाटी. वाटी गेली, वाटी गेली, वाटी गेली, वाटी गेली. आता म्हणावं तरी कसं, कारण कुलूप मालकानं लावलं, किल्ली मालकाच्या खिशात, म्हणजे बाहेरचं कोणी आलं नाही, यांच्याशिवाय गेली नाही. पण म्हणावं तर हे म्हणतील काय, जेवायला बोलवा, चोऱ्या लाव. प्रश्न पडला मालकाला. मग मालकानं प्रास्ताविक केलं, इथे जमलेल्या श्रीमंतांनो भाषण वाड्यात नाही, तिथलं नाही. आज पेटवलं तरी 2-2 महिने विजणार नाही एवढं देवाने दिलं असताना वाटी चोरीला जावी, आपल्या श्रीमंतीला काळीमा फासणारी घटना आहे. पण चुकून जर कोणी खिशात घातले असेल तर मी इथे एक टेबल ठेवतो, टेबलवर सोन्याचं तबक ठेवतो, त्याने या तबक मध्ये वाटी आणून ठेवावी. पण मला माहिती आहे एवढ्या प्रकाशात वाटी आणून ठेवणारा समाजापुढे चोर ठरणार आहे. तिने एक युक्ती करणार आहे. 5 मिनिट लाईट बंद करेल. अंधार पडला की ज्यानं वाटी चोरली त्यानं उठायचं, या तबक मध्ये वाटी आणून ठेवायची, आपल्या जागेवर जाऊन बसायचं. चोरटा समाजाला कळणार नाही, माझी वाटी मला मिळेल. मान्य आहे सर्वांना? हा, मंजूर आहे. अशोकराव लाईट बंद केली. बरोबर 5 मिनिट. 5 मिनिटानं चंदू लाईट लावली. काय झालं? वाटी नाही आली, तबकच गेलं. बाप त्याचे नाव राजे दुर्जनाचा नायनाट हे पाप नाही, हे नीतीबाह्य व्यवहार, अनितीनं वागण्याची वस्तू आपली नाही ती बळकावणं, याला म्हणतात पाप. पाप त्याचे
त्याचे नाव अगदी माझा आहे ना बॅनर तोच अभंग. पाप त्याचे नाव न विचारिता नित अनितीनं वागणं नीतीबाह्य व्यवहार करणं त्याचं नाव पाप आहे. आणि बरे का राजे आता 10:30 वाजले. मग हा त्रास आम्हालाही आहे. आता साम्यता पहा तुकोबार आम्हालाही आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे खंडन हेची आम्हा करणे काम. भूताचे पालन दुर्जनाचा नायनाट हे तुम्हा करणे काम. तुम्हालाही आम्हालाही एवढंच नाही राजे देवालाही देवासही आठी जन्म घेणे. बरोबर आलं ना समन्वय राजेंद्र महाराज आणि बरोबर शेवटी बस हे ठरवायचं आपण कुठून उतरायचं कुठं थांबायचं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय सुहृदां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे. हे भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति तदा तदा अहम् आत्मानं सृजामि किं कारणं साधूनां परित्राणाय सुहृदां विनाशाय धर्मसंस्थापनार्थाय अहं युगे युगे सम्भवामि. भगवान सुद्धा म्हणतात धर्म रक्षणासाठी. धर्म हा पदार्थ नाही, तो धर्मीच्या आश्रयाने असतो. गुण पदार्थ नाही, गुणीच्या आश्रयाने आहे. गोडी पदार्थ नाही, गुळाच्या आश्रयाने हे आश्रित आहे. सुगंध पदार्थ नाही, फुलाच्या आश्रयाने. आता ही सगळी गुणीजन मंडळी उभे आहे. भागवा भागवी नाही आडगावच्या सप्ताहात काट कसर नाही आहे का.
मृदंगाचार्य आणि गायनाचार्य महाराष्ट्रातल्या 1 नंबरचे आचार्य सगळे गोळा केले. कसं नाही, आचार्य म्हणजे गायनाचे आचार्य, त्यांचा आमचा विरोध आहे. विरोध म्हणजे ते सारे गम पद निसाला स्वर म्हणतात, आम्ही त्याला व्यंजन म्हणतो, म्हणून गंमत आहे. भूषण आहे आपलं. ही सगळी मंडळी पाहतो, मजा आहे. कधी 10:30 वाजून गेले झोपून भाऊ मलाही कळलं नाही. पण पदार्थ हे जे गुणीजन मंडळी आहे ना, इथे उभी राहिल्यावर त्यांची किंमत कळते. हे जर स्टँडवर उभे राहिले लोक म्हणतील सुटकेस मध्ये यांच्या बांगड्या वगैरे असतात किंवा प्रचार करणारे चहाच्या पावडरचे वगैरे असे हा ना, स्टँडवर उभे राहिल्यावर. पण इथे चाल म्हणायला लागले, मृदंग वाजवायला लागले की लोक डोलतात. अरे आपण तर बांगड्यावर समजत होतो. का गुण तिथे कळतो, तो गुणीच्या आश्रयाने असतो. तो दाखवता येत नाही बाहेर, तो पदार्थ नाही, इथे कळतं. गुण गुणीच्या आश्रय, गोडी गुणाच्या आश्रयाने. टेबलवर ढेप गुळाची ठेवल्यावर मॅडम प्रवचन करू शकतात. बाळांनो, आपला भारत देश कृषी प्रधान, आमच्या देशात, आपल्या देशामध्ये महाराष्ट्रात अमुक जिल्ह्यामध्ये अधिक उत्पादन ऊसाचं, त्या अमुक ऊसापासून रस काढून प्रक्रिया केल्यानंतर याच्यात रूपांतर होतं, याला गुळ म्हटलं जातं आणि तो गोड असतो. बरं का रे? कळलं सर्वांना? एक वारकऱ्याचं पोर होतं शाळेत, उठलं, मॅडम ऊस कळला, रस कळला आणि याच्यात रूपांतर तो गुळ कळला. मग गोड असतो ते नाही कळलं. विलिंदर होतं ते, इकडे त्याला तुकडा तोडून दिला, खा, आता कळलं ना गोड. गोडी गुळाच्या आश्रयाने दाखवता येत नाही, ते प्रत्यक्षात गुण गुणीच्या आश्रयाने, कर्म कर्मीच्या आश्रयाने, सुगंध फुलाच्या आश्रयाने. आजचे महाराज नाजूक आहे, मग सुगंधाचा हार करा, फुलाचा सहन होत नाही, ओझ आहे. होईल का? मलयानीय शीतळ अभंग माऊलीचा आहे. मलयानीय शीतळ पालवी नये गाळू, सुमनाचा परिमळ कठीण आहे. काल माऊलीचा होता म्हणे ना, आमचं ते जॅकेटवाले म्हणजे जमना ग्रुप, ते कानडी भाषेतला आकानी केळे चिकना मातू कोरोळे धनले मरोळे देणे चलुवाणे चलुवाणे पंढरराया चलुवाणे करो कंडले बारंडे भक्त कुंडली निबंधा बा प्रकारे ठगुने. आम्ही लहानपणीच पाठ केले आहे, तर ते मला जमत नाही, म्हणता येत नाही आपल्याला. हे आपण चालू आकानी केळे चिकना मातू थोडस आम्ही तिकडे जातो ना कर्नाटकमध्ये, नणगे कर्नाटक होगा, मग ते थोडस विनंती करायला लागते. अण्णा चल्लेलो का तमल्लो अंदरकी नमस्कार चिंता कुर्तुंडी, मग खाली बसतात ते जाईल. तसं आकानी केळे चिकना मातो कोरळे दंडगे मरुळे देणे चलुवाणे चलुवाणे पंढराया चलो हिले दोरकंडले बारणे भक्त कुंडलिक निबंधा. पण ते कूट अभंगावर कीर्तन करा आमच्या महादेव महाराजांनी. आम्ही हे जाहीर मान्य करतो, आम्हाला भूषण आहे त्याचं चालू होता. सुगंधाचा हार नाही करतायत. मलयानी शीतळू पालवी नये गाळू, सुमनाचा परिमळू गुंफिता नये. सुगंध हा फुलाच्या आश्रयाने, गोडी गुळाच्या आश्रयाने, तसं धर्म धर्मीच्या आश्रयाने. म्हणून रामचंद्र प्रभूनं रावण मारला आणि सगळीची सगळी संपत्ती माळकर भरून अयोध्येत आणली. वाचलं कुठं? रावण मारला, त्याचाच भाऊ राज्यावर बसवला
बसवला बिभीषण. कृष्णजीनं कंस मारला आणि त्याचाच बाप उग्रसेन राज्यावर बसवला. का? कंस अधर्मी म्हणून मारला, उग्रसेन धर्मी म्हणून राज्यावर बसवला. रावण अधर्मी म्हणून मारला, बिभीषण धर्मी म्हणून राज्यावर बसवला. अधर्मीला मारणं, धर्मीच्या ताब्यात राज्य देणं यालाच म्हणतात धर्माची संस्थापना करणं. तुका म्हणे धर्म रक्षावा, देवालाही त्रास आहे, आम्हालाही आहे. तुकोबाराय म्हणतात राजे तुम्हालाही आहे. म्हणून दुर्जनाचा नाश पाप नाही, उलट तुमचा धर्म आहे ते मारलेच पाहिजे, तर सज्जन राष्ट्रात व्यवस्थित जगतील. म्हणून दया तिचे नाव, भूताचे पालन आणि निर्देव कंटकाचे धर्मनीती जाय केव्हा व्यवहार. काही कसर ठेवली नाही तर तुम्ही लगेच जाऊन झोपणार आहे. अशोकराव आमचं कीर्तन गंगा खेळलाय, काय अजून काकानं 2 तारखा घेऊनच ठेवल्या, ते उलट सुलट आहे, पण यावं लागेल. आहे आनंद वाटला ह्या सगळ्या माझ्या माय बहिणी. तिथपर्यंत समाज आहे, सोयी पडेल तरी आवाज येईल, शिस्त आणि शांतता. याचं कारण ही नुसती जमलेली गर्दी नाही, मनापासून त्यांना आवड आहे. म्हणून पारमार्थिक संस्कारानं संपन्न झालेलं हे गाव मला दुसऱ्यांदा ते झनक बुवाने दिली तारीख, ते पंढरपूरला गेले, त्यांना अडचण आली म्हणून आमच्या राजू भाऊला सांगून ठेवलं. ही सगळी मंडळी आमची नेहमीचीच, त्याच्यात चंदून राजून मस्त जोडी झाली. इकडे अर्जुन आहे, इकडे अभिमन्यू आहे. बस कोणी कोणाशी आवडणं मजा आहे, मजा आहे, मजा आहे. आता काय मजा आहे, पावणे 11 झाले. आता पुन्हा भेटू आपण, पुन्हा भेटू. हे आपल्यावर कृपा झाली पांडुरंगाची, माऊलीची. काका पुन्हा भेटी होऊ दिले. आपले चेअरमन गेले का नाही, केवढी सेवा करायचे. लहान मुलासारखे धावायचे, ढोकमारा झाले, आमच्या पुढं पडायचे जिन्याच्या. आम्ही 2 पायऱ्या तर ते 5 पायऱ्या केल्या. एवढी रामेश्वर आहे बोलवायचं काय. ते अशोकराव असले की चेअरमन असणारच. ही जोडीच ते त्या दिवसापासून जोडी उघडी पडली की ते राजेंद्र भाऊच्या गावाला होता कार्यक्रम, तिथे म्हटलं वा चेअरमन ठीक आहे. आता त्याला ईश्वरी सत्तेपुढे काय इलाज आहे. दोन्ही क्षेत्रातले गेले का नाही. राजकीय क्षेत्रातले लोक, राजीव भाऊ सातवचं काही वय होते गाव काका, 41चं वय. राहुल गांधी प्रेत यात्रेला येतो म्हणजे दिल्लीत केवढं वजन, पैशाला कमी नाही, पण आयुष्य संपलं राजा, इलाज नाही. आयुष्य संपलं का आपल्याला जगाचा निरोप घ्यायचा आहे. आणि अशी दुर्दशा केली काका या कोरोनाने. नवऱ्याचं प्रेत बायकोला नाही पाहता आलं, धर्मपत्नीचं प्रेत पतीला पाहता आलं नाही, एकुलत्या एक मुलाचं प्रेत माय बापाला नाही दिसलं. परस्परे विल्हेवाट. त्याच्यापेक्षा खेड्यामध्ये जीव लावतात लोक एकमेकावर. अजूनही खेड्यामध्ये मूर्तिमंत प्रेम आहे. शिकलेली कमी असतील माणसं खेड्यातली, मोलमजुरी करणारे, फाटके कपडे, गाठीचं लुगडं नेसलेल्या मावल्या असेल, पण प्रेम जिवंत आहे खेड्यात, जिवंत प्रेम आहे. अजूनही एकमेकांसाठी धावतात, जीव द्यायला तयार आहे खेड्यातली लोक, शहरात नाही. ते फ्लॅट सिस्टीम मध्ये सांगतो काका, 2 मुलं, 4 वर्षाचा मुलगा आणि 6 वर्षाची मुलगी. फ्लॅटमध्ये मायबापाला कोरोना झाला, दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर 6 तासातच माय मेली आणि तिथून 2 तासानं बाप मेला. कोणी नसल्यामुळे हे लेकरं घरी, 4 वर्षाची आणि 6 वर्षाची मुलगी. तिकडच्या तिकडेच विल्हेवाट प्रेताची. यांना कोण आहे? हे आई 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 करून रडत होते आतच. शेजारच्यानं दरवाजा तोडला. तर खेड्यातलं असतं तर पोटच्या लेकरासारखा सांभाळ केला असता, बाजरीची शिळीपाची भाकरी खाऊ घातली असते. पण ते त्याचेच लेकर त्याला जड. हे काय, दरवाजा तोडला, 1 दिवस जेव घातले,
आणि दुसऱ्या दिवशी दोन्ही लेकर काका रोडवर आणून सोडले. ते भिकाऱ्यानं नेले टोल नाक्यावर भीक माग. मी का सांगतो, अशी दुर्दशा झाली. आपण थोडे डोळे लावून विचार करा. पांडुरंगाची कृपा झाली, आपल्याला एकमेकाला पुन्हा भेटू दिलं देवानं. यातून काय शिकायचं आता? एकच, शेवटच्या श्वासापर्यंत काही घेऊन जायचं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करा. आणि एक दिवस पुन्हा एक विनंती करतो, लसीकरण केलं नसेल, अज्ञानपणा दूर करा. एवढी जनता 100 कोटीच्या वर लस घेते म्हणजे ते काय मूर्ख आहे का? सरकार काय मारायसाठी लस देते? हे चुकीचा. आता ही घटना घडली. 1 महिना झाला आमचा निरोबा सोबत गायक असतो, त्याला 24 कोर झाला 1 महिन्यापूर्वी. तुम्ही असं समजू नका. आणि त्याच्या सगळ्या घराला झाला, आईला, बापाला, भावाला, त्याच्या बायकोला, त्याच्या मुलीला, त्याला. हा ऑक्सिजनवर होता बरेच दिवस. पण 8 दिवसात 3 गेले काका. त्याचे माय गेली, 2 दिवसानं बाप गेला, 1 दिवसात भाऊ गेला, 8 दिवसात सगळे. तोपर्यंत सांगितलं नाही तर तो घरी आल्यावर मग रडायला लागला. मला फोन केला, महाराज मी ॲडमिट व्हायला गेलो तेव्हा मायबापाच्या पाया पडून गेलो होतो. आता एका कोपऱ्यात लुगडं आहे आईचं, एका कोपऱ्यात धोतर आहे बापाचं, पुढं फुलपॅन्ट आहे भावाचं. ही दशा. मग नंतर कळलं की एकानेही लस घेतली नाही घरात. मी एका तळमळीनं सांगितलं, प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर लसीकरण करा. उद्याच्या उद्या करा. तुम्हाला जर पूर्ण आयुष्य जगायचं असेल ते थोतांड समजू नका. लस घ्या, अजिबात धोका नाही तुम्हाला. लस घ्या. बस. मी एवढे तळमळीनं तुम्हाला विनंती का करतो, मी जर पुढच्या वर्षी कीर्तनाला आलो तर मला श्रोते म्हणून तुम्हीच पाहिजे पुन्हा. म्हणून विनंती. प्रेम आहेच, त्याच्यात वाढ व्हावी ही प्रभूचरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर उद्याचे अन्नदाते प्रल्हाद सोने बांधसपुते सकाळी, सुखदेव हरिभाऊ म्हस्के, सुरेश पंडित माने, बाळू जनार्दन हाके, शेख हबीब शेख लाल यांची सकाळी पंगत होईल. त्यानंतर संध्याकाळी शेषराव शामराव वाघ संध्याकाळची जी पंगत आहे, शेषराव शामराव वाघ, प्रल्हाद विश्वनाथ वाघ, कैलास विठ्ठल दसपुते, भाऊसाहेब रामचंद्र नागरे, सुभाष एकनाथ वाघ यांची संध्याकाळच्या अन्नदानाची पंगत होईल. त्याच पद्धतीने उद्याची जी कीर्तन सेवा आहे ती संत चरणरथ बाळकृष्ण दादा वसंतगडकर, वसंतगड संस्थान यांची होणार आहे. ही सर्वांनी नोंद घ्यावी.